बाबा, यावेळी तुम्ही नक्की येणार ना माझ्या हॅपी बर्थडेसाठी? मी घरातून निघताना जेव्हा पिहूनी विचारलं तेव्हा अचानक घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं होतं. कधी नव्हे ते तिच्याशी खोटं बोललो. हो, नक्की येईन, पण ट्रेन लेट झाली तर थोडा उशीर होईल, चालेल ना? क्षणभर विचार करून ती म्हणाली होती, चालेल, मग आपण परत एकदा पार्टी करू. इतक्या लहान वयात इतकी समजूतदार झालीये माझी पिल्लू. घशात अडकलेला आवंडा गिळत मी म्हणालो, मस्त आयडिया आहे. मी येताना तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आणीन. सांग बघू काय पाहिजे तुला? मी तिला उचलून घेत विचारलं. तेव्हा आपले इवलेसे हात माझ्या गळ्यात टाकत ती म्हणाली होती, माझ्यासाठी तिकडचा बर्फ घेऊन या, मला बर्फात खेळायचंय. तिची फरमाईश ही तिच्या इतकीच निरागस. अगं, पण इथे पोहोचेपर्यंत सगळा बर्फ वितळून जाईल. रुजितांनी तिला समजावलं तर म्हणते कशी, नाहीच मुळी, बाबा आणतील नीट, त्यांना सगळं जमतं. माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट. हो ना बाबा? पिहूचे ते शब्द आठवले आणि धनंजयच्या चेहऱ्यावर हसू फुललं. बाहेर दूरवर पसरलेल्या बर्फाच्या त्या पांढऱ्या शुभ्र चादरीकडे बघत त्याने एक सुस्कारा सोडला. नकळत त्याचा हात युनिफॉर्मच्या खिशाकडे गेला. त्यांचा तिघांचा फोटो अगदी जपून बाहेर काढला त्याने, पिहूच्या बारशाच्या वेळी काढलेला. धनंजयच्या शेजारी रुजुता आणि त्याच्या खुशीत झोपलेली पिहू आपल्या इवल्याशा मुठीत धनंजयचं बोट घट्ट धरून ठेवलं होतं तिने. जेव्हा जेव्हा धनंजय तो फोटो बघायचा तेव्हा प्रत्येक वेळी त्याला आपल्या बोटाभोवतीची ती रेशमी पकड जाणवायची. आत्ताही तो मऊ मुलायम स्पर्श आठवत तो म्हणाला, पिक्चर परफेक्ट, हॅपी फॅमिली. फोटोतल्या पिहूच्या कपाळावर ओठ टेकवत तो पुटपुटला, हॅपी बर्थडे माय एंजल. धनंजयनी घड्याळात बघितलं. आत्तापर्यंत उठली असेल पिहू. रुजितांनी माझा हॅपी बर्थडेचा मेसेज पण ऐकवला असेल तिला. मागच्या वर्षी सुद्धा मी नव्हतोच तिथे. ती उठल्यावर तिला विश करायला, तेव्हा खूप वेळासाठी रुसून बसली होती म्हणे. रुजितांनी कसं बसं समजावलं होतं तिला, म्हणून यावेळी घरून निघायच्या आधीच एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करून ठेवलाय रुजिताच्या फोनवर. आज सकाळी पिहूला ऐकवायला. परत एकदा फोटोतल्या पिहूच्या चेहऱ्यावरून हात फिरवत धनंजयनी फोटो खिशात ठेवला, अगदी आपल्या हृदयाजवळ. आपल्या शेल्टरमधून बाहेर येऊन त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. रोजच दिसणारा बर्फाचा पांढरा रंग आता सवयीचा झाला होता. लहानपणी तो नेहमी त्याच्या बाबांकडे हट्ट करायचा, आपण काश्मीरला जाऊया, तिथे म्हणे खूप बर्फ पडतं, मला बघायचाय स्नोफॉल. पण तेव्हा काही ते जमलं नव्हतं. जेव्हा त्यांनी बाबांना सियाचीनमध्ये पोस्टिंग झाल्याचं सांगितलं तेव्हा आपली काळजी लपवत ते म्हणाले होते, मला जे जमलं नाही ते तुझ्या आर्मीवाल्यांनी केलं. तेव्हाची तुझी इच्छा आता पूर्ण केली बघ देवाने. धनंजय स्वतःशीच बोलत होता. सगळी कसर भरून काढलीये. इथे स्नोफॉल शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. कशी गंमत आहे ना, सियाचीन म्हणजे गुलाबांचा प्रदेश, पण इथे मात्र पांढऱ्या रंगाशिवाय दुसरा रंगच नाही. क्षितिजापर्यंत पसरलेला शुभ्र पांढरा रंग आणि त्यानंतर आकाशाची निळाई. धनंजयनी एक सुस्कारा सोडला. समोरचा बर्फ बघून त्याला पुन्हा एकदा पिहूची आठवण आली. धनंजय, इथून जाताना या बर्फाचे खूप फोटो काढायचे आहेत तुला पिहूसाठी, विसरू नको हा. इथे आल्यापासून त्यालाही अशी स्वतःशीच बोलायची सवय लागली होती. घरापासून, घरच्यांपासून इतका लांब, एकटा जरी नसला तरी कधी कधी खूप एकाकी व्हायचा तो. जर हवामान ठीक असेल तर रुजुता आणि पिहूशी बोलणं व्हायचं. बाबांनी आधीच सांगितलं होतं, मला फोन केला नाहीस तरी चालेल, पण त्या दोघींशी मात्र बोलत राहा. माझ्यापेक्षा त्यांना तुझी जास्त गरज आहे. त्यांच्याकडून तुझी खुशाली कळेल मला. तू परत येईपर्यंत तेवढ्यावरच समाधान मानेन मी. पण फोनवरच्या त्या मोजक्या क्षणांमध्ये स्वतःबद्दल सांगण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा धनंजय त्या दोघींचंच बोलणं ऐकत राहायचा. त्यांचे आवाज कानात आणि मनात साठवत राहायचा आणि नंतर त्यातल्या प्रत्येक शब्दाची पुन्हा पुन्हा उजळणी करायचा, अगदी रवंथ केल्यासारखा. त्या भकास ओसाड प्रदेशातला त्याचा एकमेव ओएसिस, कितीतरी आठवणी त्याच्या सहृदयाच्या, त्यांच्या बरोबर जगलेल्या अनमोल क्षणांच्या. सर कहाँ खो गए? बर्मनच्या आवाजाने धनंजयची समाधी भंग पावली. बर्मन त्याचा साथीदार, खरं म्हणजे धनंजयपेक्षा वयाने आणि अनुभवांनी लहान, आर्मीच्या भाषेत सांगायचं तर धनंजयचा ज्युनियर.
पण त्या सुदूर प्रदेशात हे सिनियर ज्युनियरचे बंद गळून पडतात. तिथे सगळेच एकमेकांची सपोर्ट सिस्टीम बनतात. बर्मन आणि धनंजयचं नातं पण तसंच. बर्मनच्या रूपात धनंजयला एक लहान भाऊ मिळाला होता. आज तो पिहू का जन्मदिन है ना, बर्मननी विचारलं. आपल्या युनिफॉर्मच्या खिशातून एक चॉकलेट काढून धनंजयच्या हातात देत तो म्हणाला, आप जब उससे मिलेंगे तब मेरी तरफ से उसे दे देना. धनंजयनी त्याच्या हातातून ते चॉकलेट घेतलं आणि युनिफॉर्मच्या खिशात टाकायला लागला. तेवढ्यात बर्मन म्हणाला, नहीं नहीं, इसे अलग रखना सर, आपकी बाकी चॉकलेट्स के साथ मिक्स मत करना, मैंने ये खास पीहू के लिए रखा था. धनंजयनी काही न बोलता बर्मनला घट्ट मिठी मारली आणि ते चॉकलेट ठेवायला म्हणून तो त्याच्या शेल्टरमध्ये गेला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पिहू, धनंजय गुणगुणत होता, नेहमीप्रमाणे स्वतःशीच. तेवढ्यात कुठून तरी खूप जोरदार आवाज आला, अगदी कानठाळ्या बसण्या इतका जोरात. एका जोरदार आणि शक्तिशाली आघातामुळे धनंजयच्या पायाखालची जमीन देखील हादरली. त्याचा तोल गेला आणि तो हेलकावे खात काही फूट लांब जाऊन पडला. काही काळाच्या आत धनंजयच्या आजूबाजूला एक शुभ्र थंडगार कोश तयार झाला. त्या धक्क्यातून स्वतःला सावरत जेव्हा त्यांनी डोळे उघडून बघितलं तेव्हा त्याला समोर फक्त एक पांढरी भिंत दिसत होती. इतका वेळ शेल्टरच्या बाहेर दिसणारा बर्फ आता त्याच्या जवळ, खूप जवळ येऊन पोहोचला होता, अगदी काही फुटांच्या अंतरावर. लवकरात लवकर इथून बाहेर निघायला हवं, धनंजय पुटपुटला आणि एखादी प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा धडपडत उठून उभा राहिला. पण पुढच्याच क्षणी त्याच्या गुडघ्यातून एक सनसनीत कळ उठली आणि तो पुन्हा जमिनीवर कोसळला. भानावर येत त्याने आपल्या पायांच्या दिशेने पाहिलं. कुठल्या तरी ओझ्याखाली त्याचे पाय अडकले होते. खूप प्रयत्नांती आपला एक पाय सोडवून घेण्यात तो यशस्वी झाला, पण तेवढ्याशा श्रमाने देखील त्याला धाप लागली. शांत रहा, उगीच आवेशात येऊन कुठल्याही प्रकारचा वेडेपणा करू नको, धनंजयनी स्वतःला दटावलं. जोश से नहीं होश से काम लो. थोडा वेळ तो तसाच निश्चित पडून राहिला, पण त्याचं शरीर जरी स्तब्ध असलं तरी मन मात्र खूप वेगाने काम करत होतं. पोस्टवर येण्याआधी बेस कॅम्पमध्ये झालेलं सगळं ट्रेनिंग, तिथे केलेली सगळी मेहनत आठवली त्याला. तू बर्फाच्या एका भल्या मोठ्या चादरीखाली अडकला आहेस आणि यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी तुझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे. जोपर्यंत रेस्क्यू टीम मधील तुझे सहकारी तुला शोधून काढत नाहीत तोपर्यंत तुला जिवंत राहायचं आहे. धनंजय आता शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करायला लागला होता. त्यांनी आपल्या आजूबाजूला एक शोधक नजर फिरवली. त्याच्या सभोवताली बर्फाची एक गुहा तयार झाली होती. त्या परिस्थितीत देखील त्याच्या चेहऱ्यावर एक सुटकेचा भाव तरळला. यू लकी फेलो, वेळेतच आलास शेल्टरमध्ये. बाहेर असतास तर या बर्फाच्या ढिगाखाली दबून गेला असतास. बर्मनने दिलेलं चॉकलेट ठेवायला म्हणून आत आलास. आणि बोलता बोलता धनंजय एकदम स्तब्ध झाला. बर्मन कुठे? तो बाहेर, म्हणजे आता तो बर्फाखाली. आणि पोस्टवरचे माझे बाकीचे साथीदार, ते कुठे असतील? त्या गोठवणाऱ्या थंडीतही धनंजयला घाम फुटला. बर्मन आर यू देअर? धनंजयने आपली पूर्ण शक्ती पणाला लावून बर्मनला हाक मारली. त्याचा आवाज बाहेर बर्मनपर्यंत पोहोचणार नाही याची कल्पना असून सुद्धा तो बर्मनला हाका मारत होता, त्याच्या उत्तराची वेडी आशा उराशी बाळगत. पण त्या थोड्याशा श्रमानेही त्याला धाप लागली. पुढचा काही वेळ तो तसाच निश्चित पडून राहिला. पण शरीर जरी निष्क्रिय असलं तरी त्याचं मन आणि बुद्धी सक्रिय होती. मनात विचारांची मॅरेथॉन चालू होती. तुझी शक्ती अशी वाया घालू नकोस धनंजय. स्वतःला दटावत मनातल्या भावनांचा आवर घालत धनंजय पुटपुटला. रेस्क्यू टीम तुझ्यापर्यंत पोहोचून तुला इथून बाहेर काढेपर्यंत तुला तग धरायची आहे. इतका वेळ मोठ्याने बोलणारा तो आता मनातल्या मनात बोलायला लागला. देवाच्या कृपेने तू ऐनवेळी आत आलास, त्यामुळे आज तुझा जीव वाचलाय. या शेल्टरमुळे तुला हे एअर पॉकेट मिळालंय, पण आता इथलं ऑक्सिजन तुला जास्तीत जास्त वेळ पुरवायचा आहे. त्या दृष्टीने आता तुझी स्ट्रॅटेजी ठरव. त्यांनी बेस कॅम्पमध्ये शिकवलेला प्राणायाम करायला सुरुवात केली. अतिशय दीर्घ आणि संत श्वसन. श्वासोच्छ्वास इतका हळू असायला पाहिजे की जर तुमच्या नाकासमोर एखादं मोरपीस धरलं तर ते सुद्धा हलता कामा नये.
त्याला इन्स्ट्रक्टरचे शब्द आठवले. दीर्घ श्वसन. आता हळूहळू त्याला आतून खूप शांत, शुद्ध वाटत होतं. शरीराला हवा असणारा ऑक्सिजन अगदी शेवटच्या पेशींपर्यंत पोहोचत होता. साहजिकच आता त्याच्या विचारातही एक प्रकारची सुसूत्रता आली होती. तो बराच वेळ तसाच शांत पडून होता. मग हळूहळू त्याने आपले दोन्ही हात हलवून बघितले. मान दोन्ही दिशांना वळून बघितली. बर्मननी दिलेलं चॉकलेट काही अंतरावर पडलं होतं. पिहू. धनंजय ते चॉकलेट घेण्यासाठी पुढे सरसावला, पण अजूनही त्याचा डावा पाय वजनाखाली अडकून होता आणि आता हळूहळू तो बधीर व्हायला लागला होता. कसंही करून मला लवकर माझा पाय मोकळा करायला हवा. एकीकडे आपली सगळी शक्ती पणाला लावत धनंजय स्वतःलाच हिंमत देत राहिला. तुझ्या पायांवर पाय ठेवून चालायला किती आवडतं पिहूला. तिच्यासाठी तरी तुला अजून थोडा जोर लावायलाच हवा रे. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी एकदाचा तो यशस्वी झाला. पायाबरोबरच त्याच्या मनावरचं सुद्धा खूप मोठं ओझं दूर झालं. त्या सुन्न झालेल्या पायात पुन्हा रक्तपुरवठा सुरू व्हावा म्हणून एकीकडे तो पायाची बोटं हलवत राहिला. मनात विचार चालूच होते. जेव्हा रेस्क्यू टीम मधले सर्च डॉग्स मला शोधायला येतील तेव्हा त्यांना माझ्या इथल्या अस्तित्वाची जाणीव व्हायला हवी. जेव्हा टीम मेंबर्स हिट डिटेक्टरचा वापर करतील तेव्हा त्या मशीनमध्ये नोंद होण्या इतकं माझ्या शरीराचं तापमान असायला हवं. त्यांनी पुन्हा एकदा शिकलेल्या योगाभ्यासाची उजळणी केली. आपलं सगळं लक्ष श्वसनावर केंद्रित केलं. या सगळ्या घडामोडीत किती वेळ गेला होता कोणास ठाऊक. मी इथे अडकून पडलोय त्याला किती वेळ झाला असेल? 2 तास, 4 तास, 1 दिवस? धनंजयनी घड्याळात वेळ बघितली. 4:30 का 5:30 नीट दिसत नाहीये. आणि संध्याकाळचे का सकाळचे? मी असा अडकून पडलोय त्याला 24 तास होऊन गेले का? आतापर्यंत ही बातमी कळलीच असेल माझ्या इतर साथीदारांना. रेस्क्यू टीमने आपलं काम सुरू केलं असेलच. त्या नुसत्या विचारांनीच धनंजयला एक वेगळाच उत्साह जाणवला. पण तरीही तो कोणतीही हालचाल न करता तसाच पडून होता. त्याच्याही नकळत त्यांनी त्याचा डावा हात आपल्या हृदयावर ठेवला. खिशातल्या फोटोची आठवण येताच त्यांनी थरथरत्या हाताने त्याचा तो फॅमिली फोटो काढून डाव्या हातात धरला. एका हातात फोटो आणि दुसऱ्या हातात पिहूचं चॉकलेट. जणू काही त्याच्या आयुष्याची दोरीच धरली होती त्याच्या दोन्ही हातांनी. आता हळूहळू धनंजयच्या शरीरावर त्या जीवघेण्या थंडीचे परिणाम दिसायला लागले होते. त्या बंदिस्त जागेतल्या हवेतील ऑक्सिजनची पातळी हळूहळू कमी व्हायला लागली होती. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, पण धनंजयचं मन आणि पर्यायाने त्याचे विचार आता वास्तव आणि आभास या 2 जगात आत बाहेर करत होते. लहानपणी तो जसं तळ्यात मळ्यात खेळायचा ना, अगदी तसंच. त्या निश्चित अवस्थेत पडलेला असतानाच अचानक त्याला काहीतरी जाणवलं. त्याच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत होतं. मायेने हाक मारत झोपेतून उठवत होतं कोणीतरी. हा स्पर्श, हा आवाज, हा तर माझ्या ओळखीचा आहे. धनंजय डोळे उघडायचा प्रयत्न करायला लागला. पुन्हा तोच आवाज. धनंजय, उठ बाळा, किती वेळ झोपशील अजून? चल उठ लवकर. आई, आई तू आलीस परत? अचानक कुठे गेलीस होती आम्हाला सोडून? इतकी वर्ष झाली पण एकदाही आठवण नाही आली का ग तुला आमची? धनंजय गुंगीत बरळत होता. आता आलीयस तर मी नाही जाऊ देणार तुला कुठे. आई, तुझ्या खुशीत झोपायचंय ग मला. लहानपणी झोपायचो ना तसंच, शांत, सुरक्षित. आई, खूप दमलोय ग मी आता. पण आई, तू कुठे जातेस? पुन्हा नको ना जाऊ मला सोडून. आई थांब ना, मी पण येतो तुझ्या बरोबर. पण तू तर माझा हात सोडून लांब निघून गेलीस. आधी गेली होतीस तशीच मला एकटं सोडून. पण मग ही कोणाची पकड जाणवते मला माझ्या हातावर? धनंजयनी आपली अंधुक होत जाणारी नजर आपल्या हातावर स्थिरावली. अरे ही तर पिहू, माय एंजल, माझ्या कुशीत झोपलीये, किती शांत आणि निर्धास्त. आपल्या इवल्याच्या मुठीत माझं बोट अगदी घट्ट पकडून ठेवलंय. काय म्हणतेस ग बाळा? तुला माझ्या कुशीत सुरक्षित वाटतंय? बरं रडू नकोस हा. नाही जाणार मी तुला सोडून. कुठे नाही जाणार हा. पिहूच्या नुसत्या विचारांनीच धनंजयच्या निस्तेज होणाऱ्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्यांनी पुन्हा एकदा हातातल्या फोटोकडे बघितलं. पण यावेळी त्याला अगदी स्पष्ट दिसत होतं. त्याच्या बाजूला उभी असलेली रुजुता आणि त्याच्या कुशीत विसावलेली त्याची पिल्लू, त्याचं बोट घट्ट धरून झोपलेली. तिच्या त्या मऊ मुलायम स्पर्शाची आठवण होताच त्याच्या थंड पडणाऱ्या शरीरात अचानक एक नवं चैतन्य जागं झालं. तो पुन्हा वास्तवात आला. स्वतःशीच बोलायला लागला.
आज वाढदिवस आहे पिहूचा आणि तू तिला वचन दिलेस, तू तिच्यासाठी इथला बर्फ घेऊन जाणार आहेस. लक्षात आहे ना, का विसरलास? छे, अजिबात नाही. असा कसा विसरेन? इट्स अ सोल्जर प्रॉमिस, आणि हे प्रॉमिस तर मी माझ्या पिल्लूला दिलंय. किती विश्वास आहे तिचा माझ्यावर. नेहमी म्हणते माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट. आणि रुजुता, ती पण माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असेल. बोलून नाही दाखवत ती कधी, पण मला माहिती आहे ना, खूप आठवण येते तिला माझी. प्रत्येक वेळी माझ्याशी फोनवर बोलताना तिच्या डोळ्यात पाणी असतं. मला जरी प्रत्यक्ष दिसत नसलं तरी तिच्या कातरलेल्या आवाजातून त्या अश्रूंचा ओलावा पोहोचतो माझ्या हृदयापर्यंत. आज सुद्धा ती वाट बघते माझी. मी येतोय रुजू, लवकरच येतोय तुझ्याकडे. यावेळी आपण पिहूच्या बर्थडे पार्टीच्या वेळी पुन्हा तसाच फोटो काढू. तिच्या बारशाच्या वेळी काढला होता तसा. माझ्या बाजूला तू आणि आपल्या दोघांच्या मध्ये माझ्या कडेवर पिहू. कशी वाटली माझी आयडिया? आवडली ना? मग आता तू पार्टीची तयारी सुरू कर. मी पण येतोच लवकर. धनंजय पुन्हा एकदा त्याच्या आभासी दुनियेत गुंतत चालला होता. मनाने तो केव्हाच रुजुता आणि पिहूच्या जवळ जाऊन पोचला होता. इतका जवळ की आता त्याला त्या दोघी तिथेच त्याच्याबरोबर त्या बर्फाच्या गुहेत असल्याचा भास व्हायला लागला होता. रुजू, मस्त गरमागरम चहा करणार. अचानक खूप थंडी वाजते ग, शून्यात बघत धनंजय म्हणाला. काही क्षण तसेच शांततेत गेले. तो पुन्हा त्याच्या रुजूला हाक मारणार इतक्यात त्याला पिहूचा आवाज ऐकू आला. त्याने नीट लक्ष देऊन बघितलं. समोरच्या बर्फाच्या भिंतीवर त्याला त्याची छोटीशी परी दिसली. तिच्या भातुकलीच्या खेळातील कप बशी घेऊन उभी होती. बाबा, हा घ्या चहा, मी बनवलाय. आता तुम्हाला थंडी नाही वाजणार. त्याच्याही नकळत धनंजयने कप घेण्यासाठी हात पुढे केला, पण अनपेक्षितपणे झालेल्या बर्फाच्या त्या थंडगार स्पर्शाने तो एकदम भानावर आला. हे काय होतंय मला? हे असे इतके आभास का होत आहेत? छे छे, असं विचार करण्यात वेळ घालवून चालणार नाही. धनंजय, टेक कंट्रोल ऑफ द सिच्युएशन, टेक कंट्रोल ऑफ युअर इमोशन्स. तुला पिहू आणि रुजुताकडे जायचे ना. मग काहीही झालं तरी जोपर्यंत तुझे साथीदार तुला इथून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत तुला तग धरायलाच हवी, स्वतःला जिवंत ठेवायलाच हवं. तेव्हा आता त्या दृष्टीने विचार कर आणि लगेच कामाला लाग. इतक्या वर्षांचं तुझं ट्रेनिंग, तुझा योगाभ्यास आणि सगळ्यात महत्वाची तुझी इच्छाशक्ती, या सगळ्यांची खरी कसोटी आहे आता. आणि या कसोटीवर तुला खरं उतरायला हवं. इट्स नाव ऑर नेव्हर. या पुढचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आता धनंजय पूर्णपणे वास्तवात आला होता. त्यांनी पुन्हा आपलं सगळं कसब पणाला लावलं. श्वासोच्छ्वासाच्या साह्याने आपल्या शरीराचं तापमान कसं वाढवायचं हे तो बेस कॅम्पमध्ये शिकला होता. या पोस्टवर येऊन त्याला आता 2 महिने झाले होते आणि या 2 महिन्यात त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अगदी नियमितपणे त्या सगळ्या अभ्यासाचा सरावही केला होता. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं. त्याच वेळी त्या बर्फाच्या भिंतीच्या पल्याड उपस्थित असलेले रेस्क्यू टीमचे सदस्य त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. आता जवळजवळ 30-32 तास होऊन गेले होते. सतत 1.5 दिवस प्रयत्न करूनही त्यांना अजून तरी यश मिळालं नव्हतं. पण तरीही त्यांनी हार मानली नव्हती. क्षणोक्षणी बदलणाऱ्या हवामानात त्या बर्फाच्या वादळात देखील त्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले होते. पण आता वादळाची तीव्रता हळूहळू वाढायला लागली होती. जर अशीच परिस्थिती राहिली तर थोड्याच वेळात शोध मोहीम त्या दिवसापुरती तरी बंद करावी लागणार होती. पण तेवढ्यात त्यांच्या टीम मधल्या एका रेस्क्यू डॉगकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. तो एका ठराविक जागी घुटमळत होता, गोल गोल फिरत वास घेत होता. ते बघून टीम मधल्या सदस्यांना आशेचा किरण दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तिथला बर्फ खोदायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात त्यांच्याकडे असलेल्या हीट डिटेक्टरवर त्यांना हवं असलेलं रीडिंग दिसलं. त्यांच्या थकलेल्या शरीरात जणू 100 हत्तींचं बळ एकवटलं. ते सगळेच आता जीवाच्या आकांताने त्या जागी खणायला लागले. बर्फाच्या त्या जाड भक्कम आवरणाला भेदत राहिले. 1 फूट, 4 फूट, 10, 15, 25 ते जसजसे खोल जात होते तसतसा त्यांचा उत्साह वाढत होता. पुढच्या काही क्षणातच ते एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरणार होते. असीम शारीरिक क्षमता, सकारात्मक विचारधारा आणि त्याचबरोबर पराकोटीचं आत्मबल या त्रयीच्या जोरावर साक्षात मृत्यूलाही शह देणारा एक खंदावीर त्या देवदूतांची वाट पाहत होता. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.